नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट तर याच्यामध्ये जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अजून काही ठिकाणी लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे जात आहेत, पण आम्हाला अजून आदेशच आले नाही आहेत अशा प्रकारची माहिती अंगणवाडी सेविका यांच्याकडून दिली जात आहे। आणि स्वतः अंगणवाडी सेविका देखील आम्हाला अजून कोणत्या सूचना आली नाही आहेत अशी देखील आपल्या कमेंट या व्हिडिओ अशा देखील कमेंट आपल्या तर अंगणवाडी सेविका देखील आम्हाला अजून कोणतेच आदेश आले नाही आहेत अशा कमेंट देखील आपल्याला यूट्यूब चॅनलवरती करत आहेत। मग अशा बहिणींचं काय की आमची कागदपत्र पडताळणी कशी होणार आणि नुकतंच एक काल परिपत्रक घोषित झालेलं आहे। तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका असतील तर यांच्यामार्फत लक्षात घ्या जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर याच्यावरती कागदपत्र पडताळणीसाठी बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। अशा प्रकारचं पत्र संबंधित विभागामार्फत महाराष्ट्र शासनाकडे गेलेलं आहे। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती हे परिपत्रक पाहू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना त्यांची नियमित जी कामं आहेत त्याच्या व्यतिरिक्त कामं दिल्याने त्यांनी हे अशा प्रकारचा बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे आता या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची कागदपत्र पडताळणी राहिलेली आहे त्यांचं काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे परिपत्रक शासनाकडे गेलेलं आहे, याच्यावरती आता काय अंमलबजावणी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तर कमीत कमी वेळामध्ये सगळ्यांची कागदपत्र पडताळणी होणं गरजेचं आहे जेणेकरून पुढील महिन्याचा लाभ आहे जानेवारी महिन्याचा लाभ वितरित होईल तोपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी झाली तर तुम्हाला पात्र होऊन तुम्हाला पुढचा लाभ मिळेल। पण कागदपत्रच पडताळणी झाली नाही तर मात्र हप्ते वितरणास लक्षात घ्या की तुम्हाला हप्ता मिळण्यास विलंब होणार आहे। तर अशा प्रकारची आताची महत्त्वाची अपडेट आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक अंगणवाडी सेविका अशा आहेत की त्यांच्याकडे या याद्या अजून पोहोचलेल्याच नाही आहेत आणि निव्वळ कागदपत्र पडताळणी म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलात की तुम्ही पात्र झालात असा अर्थ नाही आहे। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस कागदपत्र व्हेरिफिकेशनची असणार आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पात्र केलं जाणार आहे। तर ही आताची सद्यस्थिती आहे। तर याच्या बाबतीत शासन काय निर्णय घेत आहे, KYC पोर्टल सुरू होत आहे का हा देखील आता प्रश्नचिन्ह ही जी मागणी आहे अंगणवाडी सेविकांमार्फत जी देण्यात आलेली आहे यावरून निर्माण होत आहे। तर या संदर्भातले अपडेट लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होईल किंवा KYCच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पुन्हा नोंदणी करता येते का किंवा त्यांचा फॉर्म आहे पुन्हा व्हेरीफाय करता येतोय का, चुका दुरुस्त करता येतात का, तर याकडेच प्रश्न असणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा लागलेली आहे, पण हा हप्ता वितरणासंदर्भात अजून शासन निर्णय झालेला नाही आहे। अपेक्षित धरूया की याच आठवड्यामध्ये ची घोषणा होणं अपेक्षित आहे, पण लक्षात घ्या की ही जी घोषणा होण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र ज्या लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत पात्र असून देखील त्यांची KYC चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींचा विचार होणं गरजेचं आहे। त्यामुळे अजून तरी या संदर्भात शासन निर्णय झालेला नाही आहे। पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भातले निर्णय होतीलच। तर या संदर्भात आपण अपडेट देतच आहोत। अंगणवाडी सेविकांना लक्षात घ्या की जो बहिष्कार टाकण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकांमार्फत तर यावरती काय होतं याकडेच आता आपलं लक्ष लागून असणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। तर याचबरोबर तुमच्या जर काही कमेंट असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ज्यांनी KYC पोर्टलवरती केली नव्हती त्यांना मात्र आता हा ऑप्शन कागदपत्र पडताळणीचा उपलब्ध झालेला नाही आहे, कारण का अंगणवाडी सेविकांकडे यादी येत आहे, यादीमध्ये नाव असलं तरच त्या तुमचे फॉर्म सबमिट करून घेत आहेत। जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर जवळच्या महिला बालविकास कार्यालयामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।